आज आपण बहुगुणी कढीपत्ता चटणी कशी करायची ते बघणार आहोत। तर कढीपत्ता नुसता भाजीची लज्जत वाढवत नाही तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। कढीपत्त्याच्या रेग्युलर उपयोगाने केसांच्या वाढीला मदत होते, याशिवाय तुमची शुगर लेवल मेंटेन राहायला मदत होते, याशिवाय वेट लॉसला सुद्धा कढीपत्ता उपयोगाचा आहे। तर अशा ह्या बहुगुणी कढीपत्त्याची आज आपण चटणी करतोय, जेणेकरून रोजच्या आहारात त्याचा समावेश होईल। तर यासाठी मी 2 कप पानं घेतलेली आहेत कढीपत्त्याची, स्वच्छ धुवून निथळवून घेतलेलं आहे पाणी। यानंतर यासाठी आपल्याला तीळ लागणार आहेत, तर तीळ 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून खोबरं घेतलेलं आहे मी किसलेलं, यानंतर 2 टेबलस्पून उडदाची डाळ, 2 टेबलस्पून चण्याची डाळ, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, याबरोबरच थोडंसं लाल तिखट आणि चवीला मीठ। आणि आता वळूया कृतीकडे। तर यासाठी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर, यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे साधारण 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे आपल्याला थोड्या चमच्याने। यामध्ये तेल तापलं की चण्याची डाळ घातली आहे, थोडीशी भाजून घ्यायची चण्याची डाळ। चण्याची डाळ जरा भाजत आली की यामध्ये आपण उडदाची डाळ घालू, कारण उडदाची डाळ आकाराने लहान असल्यामुळे पटकन भाजेल चण्याच्या डाळीपेक्षा। आता या दोन्ही डाळी आपल्याला छान बदामी रंगावर भाजून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ते लो ठेवायची आहे। डाळी छान भाजून झालेल्या आहेत, बघू शकता रंग बदललेला दिसतोय तुम्हाला, बदामीचा रंग आलेला आहे मस्त। यानंतर थोडेसे शेंगदाणे पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत आले की यामध्येच आपल्याला जिरं घालायचं आहे 1 चमचाभर, याशिवाय लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे मी, लसणाच्या पाकळ्या 7 ते 8 घेतलेल्या आहेत, हे सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर ही कढईला अगदी थोडंसं तेल होतं, यामध्ये मी परत तेल नाही घातलं। यामध्येच आपल्याला तीळ आणि खोबरं सुद्धा घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता खोबरं, तीळ आणि हे बाकीचे सगळे जिन्नस छान भाजलेले आहेत। आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। आणि आता कढीपत्त्याची पानं, तर सगळ्यात शेवटी आपण कढीपत्त्याची पानं भाजून घेणार आहोत। ही पानं आता अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला लो मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायची आहेत। आणि यासाठी यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे चमचाभर मी तेल घालणार आहे। तुम्ही जर मोठ्या गॅसवर कढीपत्ता भाजून घेत असाल तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आणि जाडबुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे ते जळणार नाही। तर आता कढीपत्ता छान भाजून झालेला आहे। ज्या प्लेटमध्ये बाकीचे जिन्नस काढले होते भाजल्यानंतर त्यातच मी काढलाय। आता बाकीचे जिन्नस आणि कढीपत्ता पूर्णपणे थंड झाला की आता आपण हे मिक्सर करायला घेतोय। एक मिक्सरचा डबा घ्यायचा, मोठ्या आकाराचा डबा मी इथे घेतलेला आहे। यामध्ये हे थंड झालेलं कढीपत्ता आणि बाकीचे जे साहित्य होते चटणीसाठी घेतलेले ते सगळे घालायचे। आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट आणि चवीला मीठ, 1/4 स्पून आपण आमचूर पावडर घालतो, याने सुद्धा चटणीची टेस्ट आणखीन वाढेल। आता हे सगळे जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्यायचे। वाटताना जरा रवाळ वाटायची, म्हणजे आणखीन जास्त छान लागेल। तर अशा प्रकारे ही आपली कढीपत्ता चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही 2 महिने सुद्धा साठवू शकता, काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि भाकरीबरोबर किंवा दह्यामध्ये सुद्धा टाकून ही चटणी खाल्ली जाते। याशिवाय काही लोक यावर थोडंसं कच्चं तेल घेतात आणि त्या फॉर्ममध्ये पण ही चटणी खातात। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने खाल्ली जाते तशी तुम्ही ही चटणी खा। गरम गरम भातावर सुद्धा ही चटणी भुरकवून याबरोबर थोडंसं तूप टाकून असं सुद्धा खाता येईल। तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।